रोहा तालुक्यातील रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीच्या कथित मनमानी कारभाराविरोधात भाजपचे रोहा तालुका अध्यक्ष अमित घाग यांनी 15 ऑगस्ट रोजी रोहा तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं. ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत विविध मागण्या आणि तक्रारी प्रशासनासमोर मांडत मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा घाग यांनी दिलाय. अमित घाग यांच्या म्हणण्यानुसार रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक नियुक्त होऊन सुमारे 6 महिने झाले असून या कालावधीत ग्रामपंचायतीची एकही बैठक झाली नाही. तसंच स्वतःच्या घराचा 7/12 उतारा असून देखील घराची असेसमेंट करून दिली जात नाही किंवा आवश्यक नोंदी केली जात नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. ग्रामपंचायतीच्या कारभारात लेखापरीक्षण अहवालात मोठ्या प्रमाणात अनियमितपणा आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सुद्धा घाग यांनी केलाय. सरपंच आणि ग्रामसेविका यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. राजकीय आकसापोटी कारवाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. अमित घाग हे रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत प्रशासनानं चौकशी करून संबंधित प्रश्नांवर योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका अमित घाग यांनी व्यक्त केली आहे. आज लोकशाही मार्गाने उपोषणाला बसले आहोत. खरं तर आमच्या रोड ग्रामपंचायतची ग्रामसेविका आहे, त्यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात हा उपोषणाला बसलेला आहे. आमचा कार्यकाळ संपून आज 6 महिने झाले. 6 महिने झाल्यानंतर प्रशासक म्हणून सरपंच तिथे बसलेला आहे आणि इतर सदस्य जे आहेत ते प्रशासकीय समिती असते. परंतु 6 महिने होऊन देखील कुठल्याही प्रकारची मासिक बैठक तिथे झालेली नाही आणि त्याच्यामुळे बैठक न झाल्यामुळे तिथे काही जी कामं निघतात ती पूर्ण अनागोंदी कारभार आहे. कुठलाही कोणाचा विचारत न घेता कारभार चालू आहे. आम्हाला कुठल्याही मिटिंगला कशाला बोलवलं जात नाही. त्याच्यामुळे आम्ही त्या विरोधात, या अनागोंदी कारभाराच्या विरोधात उपोषणाला बसलेलो आहोत. साहेब, एकीकडे मी म्हटलं की त्यांचा अनागोंदी कारभार आहे. अशातच आपल्या महायुतीची सरकार स्थापन आहे आणि तिन्ही पक्ष आपण एकत्र काम करत आहे. मग या ठिकाणी आपल्याला उपोषण करण्याची वेळ का आली? त्या ठिकाणी उभाटाचा सरपंच आहे साहेब आणि त्याच्यामुळे एक राजकीय द्वेषापोटी तिथले ग्रामसेविका आणि उभाटाचा सरपंच यांची मिलीभगत आहे. आज मी माझ्या घराचा असेसमेंट मागायला गेलो. माझा 7/12 माझा खरेदी करत असताना देखील मला असेसमेंट दिला जात नाही. गेली 2-3 महिने मी पत्रव्यवहार करतो आहे. त्यांनी नाही केला म्हणून BDOला कडे मागणी केली. मग तिकडे त्यांच्याकडे पत्रव्यवहार केला. तर BDOनी ग्रामसेविकेला सांगितलेलं आहे की यांना तुम्ही असेसमेंट द्या. तरी आजतागायत मला काही असेसमेंट मिळाला नाही. त्यामुळे या माझ्या मागणीकरता मी उपोषणाला बसलेलो. ही जी मागणी आहे उपोषणाची, ही वैयक्तिक आहे का सार्वजनिक आहे? नाही, असेसमेंट माझा वैयक्तिकच आहे ना. परंतु जरी माझी वैयक्तिक मागणी असली तरी माझ्या वैयक्तिक मागणी जर आमच्या ग्रामपंचायतमधनं होत नसेल तर माझ्या वैयक्तिक मागणीसाठी उपोषणाला बसणे काही चुकीचं नाही, गैर नाही त्यात. परंतु त्याला लगतच जर मी ग्रामपंचायत सदस्य आहे. आज तिथं 6 महिने झाले. 6 महिन्यानंतर देखील तिथे कुठलीच मासिक बैठक होत नाही. आम्हाला ग्रामपंचायत सदस्य असताना मला मिटिंगला बोलवलं जात नाही. त्यांचं म्हणणं आहे की व्हॉट्सअप ग्रुपवर आम्ही मेसेज करतो आहे. सदस्याला व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज करताय ते तर केलेच नाही, परंतु ते खोटं सांगतात. परंतु मग अशा पद्धतीत आम्ही एकंदरीत सगळ्या गोष्टीचा लेखापरीक्षणचा अहवाल आहे, त्याच्यामध्ये अनियमितता आहे. तर सगळी आम्ही माहिती जिल्हा परिषदकडे दिलेली आहे. या सर्व गोष्टीचा अनागोंदी कारभार, हा मनमानी कारभारच्या विरोधात उपोषणाला बसल्यात. त्यातलाच एक माझा वैयक्तिक मुद्दा तुम्हाला सांग. आज आपण उपोषणा बसलो, परंतु जर ही मागणी आज इथे या ठिकाणी मागणी नाही झाली तर पुढचं तुमचं कसं रणनीती असेल? मी कायम उपोषणाला बसणार आहे. तोपर्यंत माझी मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मी उपोषणाला बसणार. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.